नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेपळे. मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2024 निघालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो 44,288 जागा इथे तुम्हाला निघालेल्या आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो फक्त 10वी पासवर तुम्ही इथं अर्ज करू शकता. यासाठी मित्रांनो तुमची कुठलीही परीक्षा नाही, फक्त 10वीच्या मार्कवर मित्रांनो तुमची इथं निवड होणार आहे. तर मित्रांनो याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर मित्रांनो आपण नोटिफिकेशन पाहू शकता. इथे नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल. मित्रांनो इथे ॲप्लिकेशन तुम्ही पाहू शकता. ॲप्लिकेशन सबमिशन म्हणजे स्टार्ट झालेले आहे. स्टार्ट तारीख पाहू शकता 15/7/2024 आणि शेवटची तारीख जी आहे ती मित्रांनो पाहू शकता 5/8/2024. तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता. सर्वात अगोदर मित्रांनो आता तुम्हाला जागा आपल्या महाराष्ट्रात किती आहे? तर सर्वात अगोदर आपल्या महाराष्ट्र सर्कलवरती क्लिक करायचं. यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सिलेक्ट डिव्हिजन विचारले जाईल. यानंतर मित्रांनो ज्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे ते डिव्हिजन इथं एकदा निवडून घ्या. ते किती जागा आहे ते तुम्हाला कळतील. व्ह्यू पोस्टवरती बघितलं तर पाहू शकता मित्रांनो जे डिव्हिजन तुम्ही निवडलं तिथे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार जागा दाखवेल. एकदा या जागा तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतरच मित्रांनो इथं अर्ज तुम्हाला करायचा आहे. आता अर्ज कसा करायचा? तर अर्ज करण्यासाठी मित्रांनो 3 स्टेप आहे. सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ती फी पेमेंटची आहे. तर मित्रांनो सर्वात अगोदर पहिली स्टेप जी आहे ती आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर पुढे तुम्हाला रजिस्ट्रेशनवरती पुन्हा एक ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक करा. आता इथे एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर व्हॅलिडेट मोबाईल करा. त्याच्यावरती एक ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी व्हेरिफाय करा. त्यानंतर तुम्ही मित्रांनो खाली एक ईमेल आयडी सुद्धा विचारली जाईल. ईमेल आयडी टाका. ईमेल आयडीवर सुद्धा तुम्हाला एक ओ-टी-पी येईल मित्रांनो. आलेला ओ-टी-पी मित्रांनो तुम्ही इथं व्हेरिफाय करायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकंट नेम टाकायचा आहे. सेकंडरी म्हणजे मित्रांनो 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव असेल तसं नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्याखाली तुम्हाला फादर किंवा मदरचं नाव विचारलं जाईल. जसं 10वीच्या सर्टिफिकेटवर असेल तसं ते तुम्हाला इथं टाकून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारलं जाईल. जी तुमची जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्हाला या कॅलेंडरमधून निवडून घ्यायची आहे. अशा प्रकारे निवडल्याच्यानंतर आता तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल, फिमेल, ऑथर जे असेल ते इथं सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला इथे पाहू शकता कास्ट जे आहे ते तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर कम्युनिटी तुम्हाला विचारली जाईल मित्रांनो. यामध्ये तुम्ही कास्ट पाहू शकता. याला ओबीसी, एस-सी, एस-टी जे असेल ते टाका. त्यानंतर सर्कल विच सेकंडरी पास म्हणजेच मित्रांनो जे तुमचं 10वी झालेलं आहे ते कुठे झालेली आहे? महाराष्ट्राचं आपण इथं निवडून घ्या. त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्ही कोणत्या वर्षी 10वी पास झाला ते वर्ष इथं निवडा आणि आता लास्टमध्ये तुम्ही हा कॅप्चा दिसत आहे. कॅप्चा टाकून सबमिट करा. सबमिट झाल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता फर्स्ट स्टेप सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. याला आता एक ओके करा. ओके केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला आता आधार नंबर विचारला जाईल. आधार नंबर टाका. त्यानंतर आयुष पर्सन विथ डिसेबिलिटी जर का तुम्ही हँडिकॅप असाल तर येस करा. येस केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिसेबिलिटीचा टाइप विचारले जाईल ते टाइप टाका. त्यानंतर पी-डब्ल्यू-डी कॅटेगरी काय आहे ती सिलेक्ट करा मित्रांनो. कशात तुम्ही अपंग आहे. जर नसाल तर डायरेक्टली नो करा. हे ऑप्शन तुम्हाला इथं भरायची गरज नाही. डायरेक्ट खाली या. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो लाँगेस्ट स्टडी ऑफ सेकंडरी स्कूल म्हणजे मित्रांनो तुम्ही 10वी मध्ये कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही 10वी तुमची झालेली आहे ती लँग्वेज तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. मित्रांनो आपली मराठी लँग्वेज इथं अशा प्रकारे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मित्रांनो एम्प्लॉयी तुम्ही जर कोणत्या एखाद्या कंपनीत एम्प्लॉयी असाल तर येस करा. नसेल तर नो करा. खाली यायचं आहे मित्रांनो. खाली आता तुम्हाला इथं खाली आल्याच्यानंतर पासपोर्ट फोटो जो अपलोड करायचा आहे ज्याची साईज 50 KB असणं आवश्यक आहे. अशाच प्रकारे मित्रांनो तुम्हाला खाली एक सिग्नेचर सुद्धा अपलोड करावे लागेल. ज्याची साईज मित्रांनो 20 KB असणं आवश्यक आहे. आता सर्वात अगोदर आपण फोटो अपलोड करू. याच्यावरती चूज फाईलवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे फोटो अपलोड करून घ्या. अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला आता सिग्नेचर सुद्धा अपलोड करायची आहे. सिग्नेचर अपलोड करण्यासाठी चूज करून मित्रांनो जिथं कुठे सिग्नेचर तुम्ही ठेवलेली असेल अशा प्रकारे अपलोड करून घ्या. अपलोड झालेली आहे आणि सबमिट करा. सबमिट झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती अशा प्रकारे तुम्हाला इथं दाखवेल. संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्या. जर काही तुम्हाला इथं मिस्टेक दिसली तर आताच तुम्ही इथं कॅन्सल करून चेक करू शकता मित्रांनो. संपूर्ण माहिती जर का बरोबर असेल तर या बॉक्सवरती टिक करा आणि सबमिट करा. सबमिट केल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे आणि तुम्हाला हा रेफरन्स नंबर सुद्धा दिलेला आहे. याला कुठेतरी कॉपी करून ठेवा, कुठे नोट डाउन करून ठेवा मित्रांनो आणि खाली तुम्हाला कंटिन्यू टू अप्लायवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ऑटोमॅटिकली इथे येणार आहे. आता तुम्हाला सर्कल निवडायचं आहे. आपलं इथं महाराष्ट्र सर्कल तुम्ही इथं निवडून घ्या. त्यानंतर सबमिट करा. सबमिट झाल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथं पाहू शकता ओ-टी-पी सेंड झालेला आहे मोबाईलवरती. आलेला ओ-टी-पी इथं इंटर ओ-टी-पी या रकान्यात टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा कॅप्चा दिला आहे. कॅप्चा इथे टाकून नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्याच्यानंतर मित्रांनो आता हा फॉर्म जो आहे ते इथं ओपन होणार आहे. यामध्ये तुमची जी रजिस्ट्रेशनची माहिती ती इथं आलेली आहे.
आता तुम्हाला ॲड्रेस डिटेल टाकायचा आहे. सर्वात अगोदर मित्रांनो इथं तुमचा घर नंबर, हाऊस नंबर, स्ट्रीट, त्यानंतर विलेज जे असेल ते असं टाका. त्यानंतर पंचायत मंडळ, डिस्ट्रिक्ट जे असेल टाका, पिनकोड. त्यानंतर आता इथे तुम्हाला पर्मनंट ॲड्रेस विचारला जाईल. तर ॲड्रेस डिटेल्स म्हणजे कम्युनिकेशन ॲड्रेस आणि पर्मनंट डिटेल्स सेम असेल, तर या बॉक्समध्ये टिक करायचं आहे. ऑटोमॅटिकली ॲड्रेस तिथं येऊन जाईल. आता खाली यायचं आहे क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला विचारलं जाईल. सर्कल जे आहे ते महाराष्ट्र आलेलं आहे आणि 10वी कधी पास झाला ते सुद्धा इथं आलेलं आहे. आता सिलेक्ट बोर्ड निवडायचं आहे. कोणत्या बोर्डातून तुम्ही 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाला ते बोर्ड निवडा. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड इथं अशा प्रकारे निवडून घ्या. त्यानंतर आता सिलेक्ट रिझल्ट टाइप. तर तुमचा रिझल्ट टाइपमध्ये इथं टाइप केल्याच्यानंतर तुम्हाला खाली मार्क विचारलं जाईल. तर ते मार्कवरती तुम्हाला अशा प्रकारे टिक करायचं आहे. याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला विषय येईल. ज्या विषयामध्ये तुम्हाला जितके मार्क पडलेले आहेत, तसे विषय टाकून घ्यायचे आहे. तुमच्या मार्कशीटवर बघा तुम्हाला जितके गुण जे आहे पडलेले आहेत इथे टाकून घ्या. आता उदाहरणार्थ इथं सायन्समध्ये मित्रांनो इथं 100 पैकी इथं मला जितके गुण पडले ते टाकून घेतो. अशा प्रकारे इथे टाकून घ्या. त्यानंतर मित्रांनो जी लँग्वेज आहे, सेकंड लँग्वेज तिच्यामध्ये किती पडलेलं आहे ते टाका. त्यानंतर मॅथेमॅटिक्स अशाच प्रकारे मित्रांनो फर्स्ट लँग्वेज आणि जी थर्ड लँग्वेज आहे ती सुद्धा तुम्ही इथं अशा प्रकारे निवडून घ्या आणि सर्व मार्क टाका. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करा. यानंतर मित्रांनो पुढचा फॉर्म तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. खाली तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे दाखवेल. आता खाली यायचं आहे तुम्हाला प्रेफरन्स जो आहे तो चूज करायचा आहे. सर्कल जे आहे ते महाराष्ट्र आहे. आता मित्रांनो डिव्हिजन अप्लाइंग म्हणजे कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं डिव्हिजन इथं निवडा. यानंतर मित्रांनो आता तुम्ही इथं 20 प्रेफरन्स देऊ शकता. ज्या तुमच्या कॅटेगरीनुसार जिथं जागा असेल तिथं इथं मित्रांनो तुम्हाला नंबर द्यायचा आहे. उदाहरणार्थ आता इथं 1 नंबर आहे. तर 1 नंबर द्या. त्यानंतर 2 नंबर, 3 नंबर अशा प्रकारे तुम्हाला जिथं-जिथं जागा फॉर्म भरायचा आहे, तिथे तुम्ही तुमचा नंबर देऊ शकता. असा नंबर दिल्याच्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन येईल. त्याच्यावरती टिक करा. सेव्ह टू प्रोसेस करा. यानंतर पाहू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली झालेलं आहे. ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता महिला, एस-सी, एस-टी आणि पी-डब्ल्यूसाठी फी नाही. जर तुम्ही अदर असाल तर तुम्हाला इथं अगोदर फी जी आहे ती पेमेंट करावं लागेल. त्यानंतरच तुम्हाला ही प्रिंट जी आहे ती येणार आहे. आता मित्रांनो तुम्ही इथे प्रिंट काढू शकता. या फॉर्मची अशा प्रकारे प्रिंट काढून मित्रांनो तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा मित्रांनो याची प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.